तुमच्याकडे वायदी वगैरेचा प्रकार हा कशामुळे असतो काय? काय नाही विनाकारण लोक आरोप करते. हा नाही वायदी तुम्हाला. वगैरे ऐका हा ना, वायदी वगैरे आम्ही काही कधी येत नाही. हा आणि 2-3 वेळेस जर आम्हाला 400 किलोमीटर नेऊन जर इथं वायदी आणून दिली असेल, हा त्याला आता आम्ही काही हे का. हा मी आजपर्यंत कुठल्याही माणसाला वायदीसाठी कधीच फोन केला नाही. हा आम्ही बैल मला योग्य वाटला आम्हाला द्यायचं तर देतो, नसतं देत नाही. त्यांनी वाटलं चांगलं वाटलं ना. कालचं मैदान म्हणजे खरंच सगळं चांगलं वाटलं. माझा सहभाग जरी कमी होता तरी इतरांनी खूप मेहनत घेतली तिथं हा त्या मैदानामध्ये. हा आणि एक चांगलं मैदान केलं. हा मैदानात बघून कधीच वाटत नव्हतं की मराठवाडा विदर्भातलं मैदान हा हे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरतीच मैदान झालं. हा आणि लोकांनी तेवढं सहभागही घेतला. हा पहिल्यांदा आपल्याकडं 900 गाड्याची नोंद झाली. नोंद झाली. यापेक्षा अजून गाड्या होऊ शकत होत्या. हा ते आपण आदल्या दिवशी दुपारपासूनच ते लॉट काढायला चालू केले असल्यामुळं अजून 200-300 गाड्या आपल्या बरेच लोकांचे फोनही आले नंतर कमी झाल्या. आणि काल ज्या बैलांनी सर्जानी वगैरे यांनी जे 1 नंबर केला त्यांचं अभिनंदन. काल गाडी खूप चांगली पळाली सेमीला आणि फायनलला ती गाडी कडनं पळून त्यांनी 1 नंबर केला. तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहोत आणि तसेच आपण आता सध्या लखनच्या गोट्यावरती आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत मनोहरदादा पाटील आहेत जे लखन बैलाचे मालक आहेत. तर लखनबद्दल आपण यांच्याशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि या भागातील मैदानाबद्दल. नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. मी मनोहर विश्वनाथ चव्हाण, गाव करवडी, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा पण छत्रपती संभाजीनगर. हां. आणि काकाजी, तुम्हाला हा बैलगाडा शर्यत जे आहे याचा छंद तरी किती वर्षापासून आहे? आमचं हे पिढी जात नाद आहे पूर्वीपासून, पण आता एक 5-6 वर्षापासून आम्ही वैयक्तिक बैल घेऊन या शर्यतीमध्ये आहे. हां. आणि याच्या आधी तरी तुमच्याजवळ कुठले बैल तरी होऊन गेले? खूप बैल झाले आमच्याकडे. सगळ्यात सुरुवातीला आम्ही एक गाईमध्ये सोडायचं म्हणून एक पिंट्या नावाचं वासरू आणलं होतं, ते चांगलं पळालं. नंतर जवळपास 30-40 बैल मी विकत घेतले. आता आमच्याकडे चांगले टॉपला पळणारे 3 बैल आहेत सध्या. काय काय नाव आहे त्यांचे? हा लखन आहे, तो मायकल आहे, तो एक छोटा लखन आहे पलीकडून. हे सगळे आजही चांगल्या याच्यामध्ये पळतात ते बैल. आणि म्हणजे लखनचं जे नाव आहे, म्हणजे तुम्ही कशावरून लखनचं नाव ठेवलंय? नाही, मी बैल जो घेतला तर माझ्या घेण्याच्या आधीच बैलाचं नाव लखनच होतं आधी पण बैल चांगला पळायचा, तो बैल मी विकत घेतला आणि त्याच्या पूर्वीपासून नाव तेच. आणि कुठली खरेदी आहे काकाजी लखनची? हे मी जालन्याला ते कारला गाव आहे, पण गजानन काळे म्हणून आहे शेतकरी, त्यांच्याकडून हा बैल घेतला होता. आणि ते 2 जे आहेत नवीन शेरे पण ते हे जे बाकीचे जे बैल आहेत हां ते मी आत्ताच विकत घेतलेले बुलढाण्यामधून. तुमचे जास्त प्रमाणात बैल 3 फेऱ्याच्याच मैदानात पडत असतात, हो ना? नाही, सगळ्यात सुरुवातीला पूर्ण एक सीझन बैल मी आपला विदर्भ या साईडला मराठवाडी विदर्भातच पळवलं बैल. तिकडे बैलांनी पूर्ण एक सीझन सगळ्यात टोटली शर्यतीमध्ये नंबर केला. आणि मग नंतर जे काही बैलाचं नाव व्हावं म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रात खेळायला गेलो. तिकडे बैलांनी चांगलं नाव केलं, चांगल्या शर्यतीमध्ये चांगलं पळालं बैल. म्हणजे याच्या जे आधी शंकरपटामध्ये जास्त पळालेला बैल आहे, तुम्हाला वाटलं का आता आपल्याला 3 फेऱ्यामध्ये करायला पाहिजे, हो ना? 3 फेऱ्यामध्ये बैलाचं नाव होतं, त्यासाठी आम्ही 3 फेऱ्यात बैल तिकडे पळवायला गेलो. आणि जास्त प्रमाणात कुठल्या बैलाबरोबर पळाला? असं काही नाही, प्रत्येक मैदानात वेगवेगळ्या बैलाबरोबर तो पळाला. खूप म्हणजे जवळपास आतापर्यंत 100 बैलाच्या गाड्यात तो बैल पळाला असेल. 100? हो हो. शंकरपटात तरी याचे 1 नंबर किती कसला? काही मोजायचं नाही, 100 पेक्षा जास्त. 100 पेक्षा जास्त. हो. हां. आणि तुमच्याकडे वायदी वगैरेचा प्रकार हा कशामुळे असतो काय? काय नाही विनाकारण लोक आरोप करते. वायदी तुम्हाला. वगैरे ऐका ना, वायदी वगैरे आम्ही काही कधी येत नाही. हां आणि 2-3 वेळेस जर आम्हाला 400 किलोमीटर नेऊन जर इथं वायदी आणून दिली असेल, हां त्याला आता आम्ही काही हे का. हां मी आजपर्यंत कुठल्याही माणसाला वायदीसाठी कधीच फोन केला नाही. हां. आम्ही बैल मला योग्य वाटला आम्हाला द्यायचं तर देतो, नसतं देत नाही. एक बैल तुमच्या असतं आणि एक बैल दुसऱ्याच्या आहे सध्या असं प्रमाणात? शर्यतीमध्ये सगळ्याच असतात, कोणाची घरची भागाड जास्त दिवस पळत नाही. हां. आणि 3 फेऱ्याच्या मैदान तब्बल किती झाले असणार आजपर्यंत लखनचे? जवळपास 70-75 मैदानामध्ये मला वाटतं आतापर्यंत 1 नंबर केला. 1 नंबर. हो. बाकी मग गुलाल खूप आहे. आता मागच्या 2-3 मैदान जर सोडले तर त्यांनी 23 मैदानामध्ये गुलालाच होता प्रत्येक मैदानामध्ये नॉनस्टॉप. आणि ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला आम्ही खेळायला गेलो त्यावेळेस 7 मैदानामध्ये त्याने 1 नंबर केला होता. त्यानंतर त्याची गाडी फॉल झाल्यामुळं गाडी समजा हाल झाली होती. 7 मैदानामध्ये त्याने 1 नंबर केला होता. आणि आपले धुरकरे वगैरे कोण असतात? जास्त किशोर भाऊच पहिल्यापासून जास्त गाडी पळवतात. जेव्हापासून लखन आहे तुमच्याकडे तेव्हापासून ते गाडी पडतात का? हो हो. हां.
आणि जसा तुम्हाला जी शर्यत आहे तुमची 3 फेऱ्याची वगैरे, त्याच्यामध्ये काय काहीसं फरक वगैरे वाटतंय? फरक काही नाहीये. हां. आपल्या शंकरपटाचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये 1 फेरा किंवा 2 फेरे आणि हं, 300 फुटाचं अंतर पळावं लागतं. हं, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 3 फेरे आणि 1000 पेक्षा जास्त जवळपास बैल पळतो. जवळपास हं, 1,500 ते 2,000 फूट एका वेळेस बैलाला पळावं लागतं. हं, पाठी 800-900 फुटाची जरी असली तर 1,500-2,000 हं, पळावं लागतं. हं. आणि जसं कालचं मैदान झालं आपलं पार, हा. तर कशा प्रकारे मैदान वाटलं? चांगलं वाटलं ना? कालचं मैदान म्हणजे खरंच सगळं चांगलं वाटलं. माझा सहभाग जरी कमी होता तरी इतरांनी खूप मेहनत घेतली तिथं हां, त्या मैदानामध्ये हां, आणि एक चांगलं मैदान केलं. हां, मैदानात बघून कधीच वाटत नव्हतं की मराठवाडा विदर्भातलं मैदान आहे. हां, हे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरतीच मैदान झालं हां, आणि लोकांनी तेवढं सहभागही घेतला. हां. पहिल्यांदा आपल्याकडं 900 गाड्याची नोंद झाली. नोंद झाली. यापेक्षा अजून गाड्या होऊ शकत होत्या. हां, ते आपण आदल्या दिवशी दुपारपासूनच ते लॉट काढायला चालू केले असल्यामुळं हं, अजून 200-300 गाड्या आपल्या बरेच लोकांचे फोनही आले नंतर हं. कमी झाल्या. आणि आदतचं वगैरे आणखी नियोजन होणार का तिथे? आदत मैदान परतच घ्यायचं असं चालू आहे. हां. बघू आता थोड्या दिवसाला काही 2-3-4 तारखेला काही मैदान होऊ शकतं. आणि आपल्या पश्चिम म्हणजे आपल्या मराठवाड्यातील सर्वात मोठं 3 फेऱ्याचे मैदान काल पार पडलं हो ना? हो, 3 फेरीत मैदान पार पडलं. 900 गाड्या पळाल्या. मैदान नियोजनापासून सगळ्या गोष्टी पण चांगलं होतं. लोकांनी चांगला सहभाग घेतला. लाखोच्या संख्येने. लाखोच्या संख्येनं काल ज्या बैलांनी सर्जानी वगैरे यांनी जे 1 नंबर केला त्यांचं अभिनंदन. काल गाडी खूप चांगली पळाली. सेमीला आणि फायनलला ती गाडी कडनं पळून त्यांनी 1 नंबर केला. हां. आता जसं तुम्हाला एवढे 5 ते 7 वर्ष झाले शर्यतीमध्ये आहात. तुम्हाला अशी कुठली गोष्ट खटकते का जी नाही व्हायला पाहिजे मैदानामध्ये? नाही असं काही नाहीये. हे बघा आता काल मैदानामध्ये बऱ्याच गोष्टीचे आता पहिल्यापेक्षा हे होत गेले. हां. ज्या काही त्रुटी होत्या मैदानातल्या त्या हळूहळू आता लोकांनी ते हे केल्या. हां. आता समजा तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर गाड्या मागे पुढे सुटायच्या त्या लोकांनी पट्टीचा नियम आणला. हां. खूप चांगला आहे या गोष्टीचं आपण स्वागतच केलं पाहिजे. अशा काही गोष्टी सुधारित त्या याच्यात होत गेल्या. हां. म्हणजे आता हळूहळू सुधार होत आहे आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये हो ना? हो हो. आणि लखनची जात वगैरे कुठली आहे काकाजी? म्हैसूर जातीचं बैल आहे प्युअर. म्हैसूर जातीचं. एवढे दिवस बैल पळत नाही. हां. 5 वर्ष चालू आहे आज बैल चांगला पळतो. आणि दातात वगैरे काय आहे? नाही आता तो 2 जवळपास 1.5 वर्षापूर्वी बैल झालेला बैल आहे. झालेलं आहे. हो. आणि कोणत्या खांदी पडत असते लखन? तो डावीलाच पळतो फक्त हं. पहिल्यापासून. त्याला आम्ही कधी उजवीला पळून बघितलंच नाही. हो. याचं सर्वात मोठं मैदान म्हणजे आपला फॉर्च्युनरचं आहे हो ना? हा. आणि त्याच्यानंतर खूप मोठे हिंदकेसरी मैदानात आम्ही पळालो. आतापर्यंत 6 हिंदकेसरी मैदानात तो राहिला. 2 मध्ये 1 नंबर केला. काल आमच्या गाडीने थोडक्यात मार खाल्ला. तर काही गोष्टीमध्ये होतात गोष्टी मागे पुढे होत असतं. मागे पुढे होतात. बैल दोन्ही नावाजलेले होते पळणारे आहेत दोन्ही. तर पण आम्ही सेमीला एक टाकाटाकीत थोडासा मार खाल्ला. हां. पण मैदान 1 नंबर झालं. मला वाटतं लखनचे थोडेसे पाय वगैरे सुजण्यात आलेत हो ना? त्यामुळे बैल काय थोडं केलं होतं कमजोर आम्ही बैलाला 2 दिवस आधीच पत्रा केल्या होत्या. हां. पत्रा करून नीट बैल खाली पाडल्याच्या नंतर बैलाला ते रस्सीनं बांधलं होतं पायाला. हं. त्या पायाला रस्सीनं बांधल्यामुळे ते काही तर त्याच्यात नस जाम होऊन त्याचे दोन्ही पाय मागचे आताही पण सुजलेले आहेत. हां. आणि काल पण सुजलेलीच होती. म्हणजे काल आपल्या भागातील मैदान असल्यामुळे मला काल पळवा लागला हो ना? नाही बैल तर लोकलचं मैदान होतं बैल पळवणारच मग त्याला काय पळवला झालं आता 19-20 आम्हाला बैलावर कुठलीच काही तक्रार नाही कधीच आणि कधी राहणार पण नाही. हं. त्यांनी जे काही करायचं होतं आमचं नाव करून दाखवलं त्याचं स्वतःचंही पळाची जोरावरती त्यांनी आम्हाला आणि तो स्वतः खूप मोठा झालेला आहे. माझी ते कायम सांगतो की तो बैल कधी गाडी पडली म्हणून मी त्याच्यावरती 1 रुपयाचा कधी नाराज होणार नाही. त्यांनी जे मिळून द्यायचं ते आजपर्यंत आपल्याला मिळून दिलं. काल जेव्हा लखन पळायला निघाला त्याच्या मागे मला वाटते 40-50 हजार लोक गेले हो ना मागे. खूप लोक होते त्याचे वैयक्तिक बैलाचे फॅन आहे आणि ते पळून त्यांनी आपल्या जिल्ह्याचं मराठवाडा विदर्भाचं पूर्ण हे काही आपलं खानदेश उत्तर महाराष्ट्र याचं नाव पहिल्यांदाच त्यांनी 3 फेऱ्याच्या मैदानात जाऊन सगळ्याच नाव केलं. हां. कारण आज छकडीला पळणारा पहिला असा बैल होता की त्यानं तिकडं म्हणजे कितीतरी शर्यतीमध्ये आणि चांगल्या बैलामध्ये पळाला पण तो. मला तुम्ही किती दिवसांनी पळत असता लखनला? असं जास्त तर आम्ही 8 दिवसाचा गॅप ठेवूनच बैल पळवतो. हां. बैल आता मोठा झाला. हां. वजनदार बैल आहे त्याला रोज पळून चालत नाही. हां. आणि 8 दिवसाच्या गॅपवरती आम्ही त्याला पळवतो. 8 दिवसांनी. आणि याच्यानंतर तरी कुठल्या मैदानात बघायला मिळेल? नाही आता सध्या काही असं काही नियोजन नाही कुठल्या मैदानात कारण सध्या मैदान नाही कुठं आपल्याकडं. पण ज्यावेळेस एखादं कुठलं मैदान पडेल तिथं आपण नक्की पळू. म्हणजे सध्या आता रिलॅक्स आहे ना? हो हो. आणखी आपल्या मनातून काय सांगाल प्रेक्षक वर्गांना?
काय नाही, प्रेक्षकांना तर काय, मला तर वाटतं त्याच्यापासून काही कोणा खूप काही अपेक्षा ठेवू नये. हा. ज्यावेळेस पर्यंत तो मैदान पळाला, तुम्हाला हेही सांगतो, तो स्वतःच्या म्हणजे वैयक्तिक त्याचा जोश आणि त्याची स्पीड होती, त्याच्यावरती तो पळाला आतापर्यंत. खूप लोकांनी आरोप केले. मी पहिल्यापासून तिकडल्या संघटनेला सांगत आलो की त्याची तुम्ही अर्ध्या रात्री कधी आम्हाला न सांगता आपण टेस्ट करू शकतो बैलाची. त्या बैलानं आतापर्यंत त्याला कधीच गरज पडली नाही, त्याला कुठलं काही इंजेक्शन वगैरे. हे लोक आता बरेच लोक असे नाचता येईन अंगण वाकडं म्हणून नाही त्याला इंजेक्शन देतात, त्यांना गोळ्या देतात, हे करतात. आम्ही त्यांना काही असं कुठल्याही याच्या प्रकारचे इंजेक्शन द्यावं लागत नाही. ते बघा, आमच्याकडे इथं जवळपास 50 एक गायी आहे. आमच्याकडे 2-4 दिवसाला डॉक्टर इथे येतात. लोक काही आरोप करतात नाही त्यांच्याकडे डॉक्टर कशाला येतो. अरे बाबा, बैलाला काही डॉक्टर काही नसतं, काही तुमची जोशची इंजेक्शनच द्यायला येतो का, पावची इंजेक्शनच द्यायला येतो का. आमच्याकडे गाई आहे, म्हशी आहे, बैल आहे, त्यांना ते एवढं तेवढं दाखवावं लागतं. आता 2-3 दिवसापूर्वीच त्याचे पाय सुजले म्हणून डॉक्टरना त्याला दाखवायला बोलवलं होतं, पण त्याला काही खरं तर काही झालंच नाही. त्याला गोळ्या वगैरे दिल्या त्यांनी, काही मेडिकल दिलं, पण त्यांना काही फरक पडलाच नाही. आता डॉक्टरला तर बोलावंच लागणार. आणि नवीन मुलांना काय मार्गदर्शन करा? नवीन मुलांना पहिलं तर मार्गदर्शन करताना खूप काही आहे बघा. ह्या क्षेत्रामध्ये असं नाही की प्रत्येकालाच यश मिळेल, पण एक ते महादेवाचा नंदी एक छंद म्हणून तो पळवायला पाहिजे. की माझाच बैल प्रत्येकच मैदानात एक नंबर करेन, हे कोणा काही अपेक्षा ठेवून हे या चालत गोष्टी नाही. करू नये. हो, पण ते सांभाळलं पाहिजे आपण त्या जनावर. आणि तो खरंच महादेवाचा नंदी आहे. तो कधी आपल्याला काय देईल काही सांगता येत नाही. हो, मला शर्यतीतला महाराष्ट्र ओळखतो, मी बैलामुळे ओळखतो मला. म्हणून त्या नंदीनं खूप काही दिलं. आणि व्यवसाय वगैरे कुठले असते मग काका तुमचे व्यवसाय? माझा इथे हॉटेलचा व्यवसाय, मी हॉटेल बघतो. बाकी काही नाही, आम्ही छंद म्हणून इकडं बैल सांभाळतो, गाई आहे आमच्याकडे बऱ्याच. धन्यवाद दादा काकाजी, आम्हाला एवढे मार्गदर्शन केले तुम्ही. आणि नेक्स्ट मैदानासाठी ऑल द बेस्ट. चालेल, धन्यवाद.